नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नेपाळ लष्कर सातारा आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांसमोर नाशिकमध्ये रंगला तोफांचा अग्निवर्षाव. विविध क्षमतेच्या तोफांचा भडीमार, रॉकेट लॉन्चरचा मारा, अग्निवर्षावाने उजळलेली फायरिंग रेंज, हवेतून मार्गक्रमण करणारे असंख्य ड्रोन, गनर्स आणि पॅराग्लायडर्सचे कौशल्य, युद्धभूमीतील तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेचे दर्शन तोफखाना स्कूलमध्ये आयोजित तोफची सोहळ्यात घडले. विशेष म्हणजे स्कूलने यंदा 7 वेळा ही प्रात्यक्षिके सादर केली. त्याचे 15,000 जण साक्षीदार ठरले. त्यामध्ये सातारा सैनिक शाळेसह पुणे, नाशिकच्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते थेट नेपाळ लष्करातील प्रशिक्षणार्थ्यांपर्यंतचा समावेश आहे. देवळाली कॅम्प स्थित तोफखाना स्कूलतर्फे बुधवारी आयोजित तोफची सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वेलिंग्टनच्या संरक्षण सेवा महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनीष एरी उपस्थित होते. तोफखाना स्कूलचे कमांडंट तथा तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांच्या नेतृत्वाखालील यावर्षी 7 वेळा तोफचीचे आयोजन करण्यात आले. तोफखान्याच्या प्रहारक क्षमतेची 15,000 नागरिकांना अनुभूती मिळाली. वेलिंग्टनच्या संरक्षण सेवा महाविद्यालय, नेपाळ लष्करी सेवा महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी व भारतीय लष्करातील अधिकारी उपस्थित होते. सोहळ्यात विविध आधुनिक तोफांसह पिनाका, स्मर्च रॉकेट लॉन्चर, स्मॉर्म ड्रोन, लाइटिंग म्युनिशन आणि प्रगत ड्रोन सहभागी झाले होते. जवळपास तासभर चाललेल्या कार्यक्रमात तोफ आणि रॉकेटच्या भडीमारामुळे फायरिंग रेंजला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. यात 120 mm मोटरर, स्वदेशी K9 वज्र, धनुष, बोफोर्स, हलक्या वजनाच्या M777, सोल्टम, इंडियन फील्ड गन, लाईट फील्ड गन या तोफा सहभागी झाल्या होत्या. एकाच वेळी 40 रॉकेट डागण्याची क्षमता असणारे 122 mm मल्टीबॅरेल रॉकेट लॉन्चर, पिनाका आणि हेलिकॉप्टरच्या कामगिरीचे दर्शन घडवण्यात आले. संदेश मिळताच तोफखाना अल्पावधीतच सज्ज होतो. एकाच वेळी तोफांनी असा भडीमार केला की फायरिंग रेंजचा परिसर धुराने वेढला गेला. तोफखान्याच्या माऱ्याचे मानवरहित विमानाने निरीक्षण केलं. तोफखान्याच्या माऱ्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी टेहळणी लक्ष्य निश्चित विभागाच्या साठा उपकरणांची कार्यपद्धती मांडली गेली. पॅराग्लायडर्सचे कसब दाखवलं गेलं. यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे BSF जवानांनीही लाईट फील्ड गन अर्थात हलकी तोफ घेऊन पहिल्यांदा सहभागी झाले होते. भारतीय नौदलाच्या INS द्रोणाचार्य संस्थेतील काही अधिकाऱ्यांनी तोफखाना स्कूलमध्ये ड्रोनचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती तोफखाना स्कूलचे कमांडंट तथा तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांनी दिली. मागील काही युद्धात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रात्यक्षिकांमध्ये विविध कामगिरी करणारे ड्रोन सहभागी झाले होते. त्याचे प्रशिक्षण स्कूलकडून दिले जाते. तरुणाईने लष्करी सेवेकडे आकर्षित व्हावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांना सोहळ्यात सहभागी करण्यात आल्याचे सरना यांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.